तर मुंबईतील माटुंगा सर्कल परिसरामध्ये देखील पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। माटुंगा सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, पुण्यापाठोपाठ मुंबईमध्ये देखील तुफान पाऊस बरसतोय। माटुंगा सर्कल परिसरामध्ये तुमच्या मागे मोठ्या प्रमाणात पाणी दिसतंय। नक्कीच सागर, आज सकाळपासूनच पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि हेच कारण आहे की मुंबईतील सखल भाग आता पाणी साचतंय। मी सध्या मुंबईच्या माटुंगा लेडी जहागीर मार्गावर आहे आणि या ठिकाणची स्पष्ट दृश्य आपण पाहतोय। एकीकडे अंधार दाटून आलेला आहे, ढग दाटून आलेला आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय पाऊस सुद्धा जोरात पडतोय आणि तिसरीकडे आपण पाहतोय की पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि या पाण्यातून माग काढताना वाहनं सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। मुंबईतील लोअर परेल परिसर म्हणा किंवा माटुंगा परिसर म्हणा, सायन्स सर्कल म्हणा किंवा किंग सर्कलचा भाग म्हणा, या ठिकाणी सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते, जेणेकरून मुंबईकरांनी आता वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन जे आहे ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आणि वाहतूक विभागाकडून सुद्धा करण्यात येते। आपण पाहतोय आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय आणि ढग दाटून आलेले आहेत, त्यामुळे मुंबईमध्ये पुढील 3 तास अशाच पद्धतीनं पाऊस पडेल अशी शक्यता सुद्धा हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे। त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा केले जाते। ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की या पावसाच्या पाण्यातून लोकांना माग काढावा लागतोय आणि भिजत भिजत सगळा प्रवास जो आहे तो करावा लागतोय। आज चाकरमानी घरातून बाहेर पडलेले आहेत, पण आज सकाळी सकाळी त्यांची झोप उडालेली आहे, दैना झालेली आहे, कारण पावसामुळे सगळीकडे आपण पाहतोय की अशाच पद्धतीची बजबजपुरी जी आहे ती आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। हॉकिंगचा आवाज सगळ्यात जास्त येतोय, ट्रॅफिक जॅमच्या समस्येला मुंबईकराला सामोरं जावं लागतंय आणि पाणी साचलंय त्याचा निचरा नेमका कधीपर्यंत होणार की हे पाणी आणखी जास्त वाढत राहणार आणि मुंबईकरांना आणखी हाल अपेक्षा सोसाव्या लागणार, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, नक्कीच गिरीश, त्यामुळे मुंबईकरांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर सध्याची ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। माटुंगा सर्कल परिसरामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। चेंबूरमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय, त्या ठिकाणी देखील पाणी साचलेला आहे।